नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आपलं आरोग्य कायम सुदृढ कसं राहील याविषयी मार्गदर्शन मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आपल्या शरीरात रक्त फिल्टर करण्याचं, त्यातले विषारी घटक बाहेर फेकण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करतं ते आपलं यकृत अर्थात लिव्हर. हे यकृत कायम सुदृढ कसं राहील याविषयी आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. आपला आजचा विषयच आहे यकृताची काळजी, आरोग्याची गुरुकिल्ली. ज्याबाबत माहिती देण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर दिनेश झिरपे. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर डॉक्टर दिनेश झिरपे हे पुण्यातील सुप्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलच्या लिव्हर ट्रान्सप्लांट आणि HPB सर्जरी विभागाचे संचालक आहेत. पुण्यातील अग्रगण्य लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. 16 वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेल्या डॉक्टर झिरपे यांचा यकृत, स्वादुपिंड आणि पित्तमार्गाशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर आधुनिक अशा शस्त्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित उपचार करण्यात हातखंड आहे. त्यांनी DNB सुपर स्पेशालिटी पदवी जेव्हा संपादित केली तेव्हा त्यांनी संपूर्ण भारतातून सुवर्ण पदक पटकावलं होतं. अर्थात ते पहिले आले होते. त्यांच्या शस्त्रक्रियेच्या कार्यकाळात 250हून अधिक यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट त्यांनी आजवर केलेले आहेत. तसंच 1200हून अधिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचा समावेश त्यांच्या कारकिर्दीत आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण आपल्या यकृताची काळजी नेमकी कशी घ्यायला हवी. डॉक्टर, अगदी सुरुवातीला सांगा, मी जसं म्हणालेच की यकृत हे आपल्या शरीरात रक्त फिल्टर करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करतं. आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं की आणखी काय काय महत्त्वाची कामं असतात यकृताची. यकृत हा शरीरातली सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे, ज्याच्यामध्ये तो 500 वरून जास्त कामे करतो. आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपं म्हणून मी तुम्हाला यकृताची ABCD सांगतो. ए म्हणजे अमोनिया डिटॉक्सिफाय करणं, म्हणजे बॉडीमध्ये अमोनिया जो बनतो तो शरीराला हानिकारक असतो, ब्रेनला सुद्धा हानिकारक असतो आणि त्यामुळे तो डिटॉक्सिफाय किंवा तो क्लिअर करण्याचं काम म्हणजेच फिल्टर करण्याचं काम हे आपलं लिव्हर करतं. त्याशिवाय पित्त, बी म्हणजे बाईल, पित्त बनणे आणि पित्तामध्ये बरेचसे घटकद्रव्य शोषले सुद्धा जातात, जसं ADE, व्हिटॅमिन्स. सो ते शोषण्याचं कामसुद्धा म्हणजे स्टोअर करण्याचं कामसुद्धा लिव्हर करतं. त्यानंतर सी म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर्स. सो रक्त गोठण्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचे घटकद्रव्य लागतात ते सुद्धा लिव्हर बनवण्याचे काम करतो. त्यानंतर D फॉर ड्रग्स, म्हणजे कुठले आपण औषध घेतो ते बरेचसे औषधं हे लिव्हर किंवा किडनी या दोनच अवयवाद्वारे मेटाबॉलाइज केले जातात. त्यामुळे त्यामध्ये पण फार महत्त्वाचा भाग हा लिव्हर प्ले करतो. उरलं EF. सो ई म्हणजे एनर्जी, आपल्याला जी एनर्जी मिळते ती ऑल ओव्हर लिव्हरमुळेच मिळते. आणि F म्हणजे फिल्टर. सो अराउंड 1 मिनिटाला 1.5 लिटरपर्यंत लिव्हर हे आपलं ब्लड फिल्टर करत असतं. सो तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर G म्हणजे ग्रोथ, म्हणजे चांगली बॉडीची डेव्हलपमेंट होण्यासाठी. आणि H म्हणजे काय की ऑल ओव्हर जे आपला एनर्जी राहते ती चांगली मेंटेन करण्यासाठी, हेल्दी लाईफ जगण्यासाठी आपल्याला लिव्हर काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं I म्हणजे इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी लिव्हरचं काम करणं फार महत्त्वाचं आहे. अच्छा, म्हणजे संपूर्ण शरीराला ताकद देतं, शक्ती देतं, म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी यकृत अतिशय महत्त्वाचं असतं. पण डॉक्टर, यकृत खराब कधी होऊ लागतं, म्हणजे त्यामागे काय कारणं असतात नेमकी? यकृत खराब होण्याचे बरेच कारण आहेत. म्हणजे जसं आपल्या सगळ्यांनाच ढोबळमानाने जसं माहिती आहे की दारूमुळे यकृत खराब होतं, पण बरेच बाकीचे पण कारण आहेत ज्याच्यामध्ये काही लोकांनी आयुष्यभर दारूला स्पर्शही केला नाही तरी सुद्धा लिव्हर खराब झालं. सो माझ्याकडे येणाऱ्या 100 पेशंटपैकी बरेचसं प्रमाण अजूनही अल्कोहोल किंवा दारूचं आहेच आहे. पण त्यानंतर काही जे आहेत त्यांना हेपॅटायटिस B आहे, C आहे, जे त्यांना माहिती नाही आणि खूप वर्षाची लागण झाली आहे, अशा लोकांना सुद्धा लिव्हर खराब होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर जे दुसरे गोष्टी आहेत म्हणजे अगोदर नॅश म्हणायचं, म्हणजे नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपॅटायटिस, म्हणजे कधी अल्कोहोल घेतलं नाही, ज्याला आता मॅस्लेट किंवा मॅश सुद्धा म्हणतात. म्हणजे काय की पेशंटला बाकीचे जे रिस्क फॅक्टर असतात, म्हणजे ओबेसिटी, वजन जास्त असणे, किंवा ऑल ओव्हर BMI जो 30पेक्षा जास्त असणे, किंवा डायबिटीस, ब्लड प्रेशर, अशा काही गोष्टी असणे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे लिव्हरवर परिणाम होतो. त्यानंतर काही ज्या कमी प्रमाणात असतात ते म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स, ऑटोइम्युन फॅक्टर्स, म्हणजे आपली बॉडीसुद्धा आपल्या लिव्हरला हिट करू शकते आणि त्यामुळे लिव्हर खराब होतं. अच्छा, जेव्हा ना यकृताच्या आजारांविषयी बोललं जातं तेव्हा सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते यकृत वाढणं. अर्थात मला माहिती आहे फॅटी लिव्हरचा नेमका अर्थ काय असतो, पण फॅटी लिव्हर हे सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं. हे फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर, काय होतं यकृताला? थोडक्यात सांगायचं म्हणजे फॅटी लिव्हर म्हणजे सुजलेलं लिव्हर
ठीक आहे. सो छोटासा फंडा याच्यामध्ये काय की जर आपल्याला एखाद्याने 1000 रुपये दिले आणि आपण 500 रुपये वापरले तर आपल्याकडे 500 रुपये शिल्लक राहणार. सो तसंच आहे की तुम्ही 1000-1500 कॅलरीज घेतल्या आणि 1000 कॅलरीज वापरल्या तर उरलेल्या कॅलरीज काय होणार, त्या बॉडीमध्ये जमा होणार. मग बॉडी काय करतं, त्याचा मेनली फॅटमध्ये डिपॉझिशन करतं. मग काही लोकांच्या पोटामध्ये जमा होतं, काही लोकांच्या लिव्हरमध्ये जमा होतं आणि मग लिव्हरमध्ये जमा व्हायला लागलं की त्याला फॅटी लिव्हर म्हणतो. पण त्याचे पण ग्रेड्स असतात, ग्रेड 1, ग्रेड 2. पण म्हणजे जसं आपण ट्रॅफिक सिग्नलवर सिग्नल्स बघतो, ग्रीन, ऑरेंज, रेड. सो फॅटी लिव्हर माणसांनी समजायला पाहिजे की ऑरेंज सिग्नल आहे आणि आता आपण थांबायला पाहिजे. म्हणजे जो काय प्रॉब्लेम असेल, भले ते वजन जास्त असेल, अल्कोहोल असेल, त्या गोष्टीपासून थांबणे किंवा ते वर्ज करणे हे दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इंडिकेटर. पण म्हणजे किती गंभीर असतो हा आजार डॉक्टर? जर त्या ऑरेंज पॉईंटला आपण थांबलो नाही तर मग रेडवर ते कन्व्हर्जन होतं, म्हणजेच लिव्हर सिरोसिस होतो. सो लिव्हर सिरोसिस म्हणजे काय की एंड स्टेज लिव्हर डिसीज. म्हणजे काय की लिव्हरचा आजाराचा शेवटचा टप्पा, की त्यामधून परत रिव्हर्स होणे किंवा पूर्ण नॉर्मलाइज होण्याची शक्यता ही फार फार कमी होते आणि मग तशा पेशंटला ट्रान्सप्लांटची सुद्धा गरज लागू शकते. अच्छा, सिरोसिस बद्दल तुमच्याकडून आणखी माहिती जाणून घ्यायची आहे डॉक्टर. पण त्यापूर्वी सांगा की फॅटी लिव्हर खरंच पूर्ववत होऊ शकतं, म्हणजे पूर्ण बरं होऊ शकतं का ते? करेक्ट. सो जसं आपण सांगितलं की ऑरेंज सिग्नलवर थांबलं तर आपल्याला फाईन लागत नाही. सेम थिंग, जर तुम्ही फॅटी लिव्हर ग्रेड 1, ग्रेड 2 वर जर आपल्या गोष्टी सुधारण्यासाठी मदत केली, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सुरू केलं आणि जे काही डॉक्टरांचा सल्ला असेल तो मान्य केला तर तो फॅटी लिव्हर पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो. ही सगळ्यात चांगली बाब आहे. अच्छा, तुम्ही ना सुरुवातीपासून जेव्हा कारणं सांगताय की यकृताला कशामुळे त्रास होतो जास्त, तेव्हा तुम्ही मद्यपानाचा उल्लेख करताय. डॉक्टर, मद्यपानामुळे नेमका काय त्रास होतो आपल्या यकृताला? मद्यपान म्हणजे बेसिकली कुठलंही म्हटलं तरी एक वेगळ्या प्रकारचं ड्रग असल्यासारखंच आहे. सो जसं मद्यपान केलं जातं तसं लिव्हरला आपलं काम सुरू करावं लागतं. जसं जसं प्रमाण वाढत जातं तसं तसं ते लिव्हरचं डिटॉक्सिफाईंग लेवल किंवा ते त्याची जेवढी कॅपॅसिटी असते त्यावरूनही जास्त प्रमाणात जर झालं तर मग टॉक्सिक मटेरियल बॉडीमध्ये जमा व्हायला लागतात, लिव्हरला सूज यायला लागते आणि मग हळूहळू जशी लिव्हरची सूज वाढते मग तसं कावीळ व्हायला लागते आणि कावीळ झाल्यानंतर मग लिव्हर घट्ट होणे किंवा त्याच्यावर खरबुडेपणा येणे आणि त्यानंतर मग लिव्हर काम कमी करणे अशा गोष्टी व्हायला लागतात. अच्छा, फॅटी लिव्हर समजवताना तुम्ही खूप सोपं पद्धतीने समजेल असं उदाहरण दिलं, ते म्हणजे रस्त्यावरच्या सिग्नलचं. जर ऑरेंज स्थितीत असेल आपलं फॅटी लिव्हर तर आपण त्याच्याकडे वेळीच लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर ते रेडमध्ये जाण्याला काही वेळ लागत नाही असं आपण म्हणालात. पण डॉक्टर, त्याच्यानंतर होतं सिरोसिस असंही आपण सांगितलं. याच्यावरून लक्षात आलं की फॅटी लिव्हर हे मोठं कारण आहे सिरोसिस होण्यामागे, यकृताचं. पण हे सिरोसिस आपल्याला झालंय हे आपल्याला कळणार कसं? त्याची मुख्य कारणं काय असतात किंवा लक्षणं काय जाणवतात आपल्याला? सो सिरोसिस ची लक्षणं, एक गोष्ट लिव्हरबाबत महत्त्वाची सांगायची म्हणजे की देवाने आपल्याला ढोबळमानाने 70% जास्त लिव्हर एक्स्ट्रा दिलं आहे. सो जगण्यासाठी 30% लिव्हरची गरज असते. पण जेव्हा 30% सुद्धा उरत नाही व्यवस्थित त्यावेळेसच लक्षणं दिसायला लागतात. पण मग याचा दुसरा अर्थ काय होतं की जेव्हा तुम्हाला लक्षणं दिसायला लागलेत म्हणजे किती पर्यंत डॅमेज झालंय? म्हणजे 70%वरून जास्त डॅमेज झालाय. सो आता आपल्याकडे कुठलं मशीन नाही आहे की ज्याच्यामध्ये मशीनमध्ये पेशंटला हे केलं की एक्झॅक्टली आपल्याला आकडेवारी मिळेल की 80% खराब आहे. परंतु अंदाजपंचे 70%वरून जास्त डॅमेज झालं की लक्षणं दिसायला लागतात. आता लक्षणं कशी दिसतात म्हणजे काय होतं तर सिंपल लक्षात ठेवण्यासाठी सांगतो की वरून टॉप हेड टू टो वी कॅन डिस्कस. म्हणजे काय की डोक्यावर परिणाम होतो का तर हो, गोंधळलेली अवस्था होणे, बडबड व्हायला लागणे, चिडचिड जास्त होणे अशा गोष्टी होतात. त्यानंतर मग खाली डोळ्याकडे आलं तर डोळे पिवळे होणे, त्यामध्ये जास्त येलोइशनेस दिसणे किंवा तोंडाद्वारे रक्त बाहेर पडणे, म्हणजे काय की रक्ताची उलटी होणे किंवा अल्सर जास्त होणे. त्यानंतर मग खाली जर पाहिलं तर छातीमध्ये पाणी होणे किंवा पोटामध्ये पाणी होणे किंवा शौचद्वारे ब्लिडिंग होणे किंवा ब्लॅक कलर मोशन पास होणे किंवा पायाला सूज येणे किंवा अंगाला खाज जास्त येणे. या अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो की ह्यामध्ये लिव्हरचा सुद्धा काही प्रॉब्लेम आहे का म्हणून. अच्छा, म्हणजे याच्यापैकी कोणतंही लक्षण दिसलं तर ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं. पण या व्यतिरिक्त रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी? सो एकदा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे असं कळाल्यानंतर सर्वात पहिले तर लिव्हर स्पेशलिस्टना भेटणे ही सगळ्यात महत्त्वाची. घरगुती उपचार, मित्रांचे उपचार, ऑनलाईन उपचार, व्हॉट्सॲप उपचार, हे बऱ्याचदा जो महत्त्वाचा टाईम असतो ना तो जातो त्या फेजमध्ये. आणि मग जोपर्यंत आमच्यापर्यंत पेशंट पोहोचतात तोपर्यंत बरेच प्रॉब्लेम वाढलेले असतात. सो सर्वात महत्त्वाचं काय की आपल्याकडे मेडिकल कन्सल्टेशन हे फार इझिली अवेलेबल आहे. तर डॉक्टरांचा सल्ला घेणे हे सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला ऐकणे हे दुसरं महत्त्वाचं. की अल्कोहोल घेऊ नका, की तुम्ही अगदी बॉर्डरवर आलेला आहात असं सांगूनही जेव्हा पेशंट पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सुरू करतो तर मग त्या
कंडिशन पासून डॉक्टर सुद्धा त्यांना वाचू नाही शकत. सो दुसऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही लिव्हर सिरोसिसमध्ये सांगतो म्हणजे काय की पोटात पाणी झालेलं असतं तर पाण्याचं सेवन लिमिट करणे म्हणजे 1.5 ते 2 लिटरपर्यंत पाणी घेणे, मिठाचं सेवन लिमिट करणे म्हणजे 2 ते 4 ग्रॅमपर्यंत मीठ घेणे, त्यानंतर बाहेरचं न खाणे, कच्चं खाणं टाळणे, या सर्व गोष्टी बेसिक त्यांना सांगितल्या जातात आणि त्यानुसार त्यांचा फॉलोअप बघितला जातो. पण ही सगळी ट्रीटमेंट केल्यानंतर हे जे सिरोसिस झालेलं असतं यकृताला ते पूर्ववत होतं म्हणजे पूर्ण बरं होऊ शकतं? सो अनफॉर्च्युनेटली लिव्हर सिरोसिस नॉर्मलाइज किंवा पूर्ण बरं होण्याची शक्यता फार फार कमी असते आणि त्यामुळे जसं मी तुम्हाला बोललो की लिव्हर सिरोसिस इज कन्सिडर्ड ॲज अ रेड इंडिकेटर म्हणजे काय की तो लाल दिवा असल्यासारखं बघितलं जातं. सो यामध्ये आपण करू काय शकतो, एक की जो खराब झालेला लिव्हर आहे त्याला अजून खराब होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करू शकतो आणि जे खराब झाल्यानंतर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात म्हणजे काय की पोटात पाणी झालंय पण पोटातल्या पाण्याला इन्फेक्शन होतंय ते होऊ नये म्हणून औषधं घ्यायला लागतात, रक्ताची उलटी झाली आहे पण ती परत होऊ नये म्हणून एंडोस्कोपी करून बँडिंग करावी लागते, सो कधी कधी काही काही गोळ्या घ्याव्या लागतात. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पेशंटला प्रत्येक व्हिजिटला सांगितल्या जातात की हे होऊ नये म्हणून ह्या गोष्टी करा. पण त्याचा अर्थ ह्या गोष्टीनी लिव्हर पूर्ण पूर्ववत होईल असं नाही. म्हणजे पोटात पाणी खूपच झालं तर कधी कधी आपल्याला पोटाला सुई टोचून पूर्ण पाणी काढावं लागतं. साधारण 3 ते 5 लिटरपर्यंत पाणी काढलं जातं पण त्यानंतर परत पाणी भरण्याची शक्यता ही फार असते जर तुमच्या पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे. अच्छा, मग अशी आपण म्हणालात की सिरोसिस झाल्यानंतर अगदी गोंधळल्यासारखी स्थिती होते व्यक्तीची म्हणजे त्याच्या मेंदूवर परिणाम होतो जे खरोखर गंभीर वाटते ते. डॉक्टर, मेंदूवर नेमका काय परिणाम होतो याविषयी सांगा म्हणजे लगेच ओळखता येईल आपल्याला सिरोसिस आणि त्याचबरोबर किडनीवर सुद्धा परिणाम होतो का याचा? करेक्ट. सो जसं जसं लिव्हरचं काम कमी होतं तसं तसं टॉक्सिक मटेरियल लिव्हर आपल्या बॉडीमधले ब्लडमधले वाढायला लागतात आणि त्यामुळे बाकीच्या अवयवाला त्रास होणे म्हणजे किडनी ब्रेन याला सूज येणे. आता ज्याला आम्ही हिपॅटिक एन्केफ्लोपॅथी म्हणतो त्याच्या ग्रेड्स असतात, ग्रेड 1 टू ग्रेड 4. सो ग्रेड 4 म्हणजे कंप्लीट कोमामध्ये जाणे, पण ग्रेड 1 म्हणजे काय की स्किलफुल गोष्टी न कळणे म्हणजे गोंधळल्यासारखं होणे किंवा त्यांना बेरीज वजाबाकी जमत नाही. सो तुम्ही 100तून 5 गेले सांगितलं तर विचारलं तर ते सांगतील पण 95तून 9 गेले तर किती राहतील ते सांगायला त्यांना वेळ लागतो किंवा जमतही नाही. सो अशा गोष्टी जर व्हायला लागल्या म्हणजे डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम आपला वाढतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रिएटिनिन वाढणे. सो युरिया क्रिएटिनिन ह्या गोष्टी म्हणजे किडनीला सूज आली की फिल्ट्रेशन कमी व्हायला लागतं आणि मग युरिया क्रिएटिनिन या गोष्टी वारंवार वाढायला लागतात जे वन ऑफ द रेड इंडिकेटर सारखंच समजलं पाहिजे. अच्छा, बरं. डॉक्टर, आपण म्हणालात की जेव्हा मेंदूवर परिणाम होतो या सिरोसिसचा तेव्हा कोमामध्ये जाण्याची सुद्धा शक्यता असते म्हणजे खरोखर हा आजार खूप गंभीर आहे. पण लिव्हर ट्रान्सप्लांटचा पण पर्याय असतो की डॉक्टर, म्हणजे लिव्हर आपलं यकृत हे प्रत्यारोपण पण करता येऊ शकतं की? नक्की. सो ज्या पेशंटला लिव्हर पूर्ववत होण्याची शक्यता फार कमी असते, ज्या पेशंटला वारंवार प्रॉब्लेम्स होतात ते म्हणजे अगोदर वर्षातून 6 महिन्यातून एकदा डॉक्टरांना भेटावं लागतं पण नंतर दर महिन्याला दर आठवड्याला डॉक्टरांना भेटावं लागतं, नंतर कधी कधी हॉस्पिटलमधून सुट्टी होणे पण अवघड होतं आहे, वारंवार पाणी टॅपिंग करावं लागतं म्हणजे पाणी काढावं लागतं किंवा छातीतलं पाणी काढावं लागतं किंवा रक्ताची उलटी वारंवार होते. आमच्या एका पेशंटला 18 वेळा रक्ताची उलटी झालेली, बँडिंग करून सगळ्या गोष्टी करूनही. सुदैवाने तिचं ट्रान्सप्लांटही झालं आणि शी इज डुईंग वेल. सो महत्त्वाच्या गोष्टी तेच असतं की ह्या पेशंटला सोल्युशन जर काही पाहिजे असेल ना तर लिव्हर ट्रान्सप्लांट केअरफुली सिलेक्टेड पेशंटमध्ये नक्की हा सोल्युशन दिला जातो आणि ते घरच्या घरी न ठरवता डॉक्टरांशी कन्सल्टेशन करून आपल्याला का ट्रान्सप्लांट सांगितलं आहे, याला दुसरे ऑप्शन्स काय आहेत का हे सगळं व्यवस्थित डिस्कस केलं जातं आणि त्यानंतर ट्रान्सप्लांटचा ऑप्शन हा पेशंटला दिला जातो. अच्छा, तर रुग्णाचं आपण उदाहरण दिलं की इतक्या वेळा त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यांचं प्रत्यारोपण सुद्धा झालं पण आज त्या चांगलं आयुष्य जगतायत. पण खरंच डॉक्टर यकृताचं प्रत्यारोपण झाल्यानंतर अगदी आधीसारखं सर्वसामान्य जीवन जगता येतं? हो. सो ट्रान्सप्लांट करण्याचा महत्त्वाचा उद्देश आपला हाच असतो की माणसाने नॉर्मल लाईफ जगता यावं, परंतु सुरुवातीला काही लिमिटेशन्स असतात. सो ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आम्ही नॉर्मली त्याला टप्पे म्हणतो. पहिला टप्पा म्हणजे सर्जरी व्यवस्थित होणे, दुसरा टप्पा म्हणजे पहिले 7 दिवस ICUचे व्यवस्थित काढणे, तिसरा टप्पा म्हणजे पुढचे 7 दिवस वॉर्डमध्ये म्हणजे जो स्पेशल वॉर्ड असतो त्यामध्ये काढले आणि मग 90% लोकांचा ह्या रेंजमध्ये सुट्टी होते. सो त्यानंतर मग पुढचा टप्पा आहे 1 महिना व्यवस्थित पार पाडणे आणि त्याच्या पुढचा तिसरा महिना. सो 3 महिने व्यवस्थित पार पाडल्यानंतर परत कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम होण्याची शक्यता ही फार फार कमी होते. त्याचा अर्थ एकदम बिनधास्त होऊन काळजी न घेणे असं होत नाही, पण ओव्हरऑल बेसिक काळजी घेतली तर बऱ्यापैकी म्हणजे आता आम्ही जो एक ट्रान्सप्लांट केलेला तो 10वीला होता मुलगा,
त्या आता त्याला बरेच वर्ष झाले, म्हणजे त्याच्यानंतर त्याचं इंजिनिअरिंग झालं, आता तो मुंबईला जॉब करतोय. हो का? सो मेन सांगण्याचा मुद्दा हाच आहे की नॉर्मल आयुष्य जगता यावं यासाठीच आपण सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे 10वीतल्या मुलावर एकतर तुम्ही यकृताचं प्रत्यारोपण केलं, लिव्हर ट्रान्सप्लांट, आणि ते यशस्वीरित्या केलं, आणि आणखी त्याचं इतकं आयुष्य पुढे पडलेलं आहे आणि तो खूप सर्वसामान्यपणे जगतोय असं आपण सांगितलं. हे ऐकायलाच खूप समाधानकारक आहे डॉक्टर. पण जे यकृत देतात ते दाता कोण होऊ शकतात? सो लिव्हर ट्रान्सप्लांट 2 प्रकारचं असतं. एक लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट आणि कॅडेव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट. म्हणजे काय की मेंदूमृत पेशंटचे जे ब्रेन डेड ब्रेन डेड पेशंट, बरोबर, अशा पेशंटच्या नातेवाईकांनी जर तयारी दर्शवली तर त्यांच्या पेशंटचं अवयवदान केलं जातं, ज्याच्यामध्ये लिव्हर, हार्ट, किडनी असे अवयव जे गव्हर्नमेंटची ऑफिशियल लिस्ट असते त्यानुसार ज्या पहिला नंबर असतो किंवा त्यांच्या ज्या लिस्टनुसार प्रेफरन्सनुसार पेशंटला बोलवलं जातं आणि मग त्यांना ते पूर्ण लिव्हर दिलं जातं. ओके. पण काही पेशंटला ही वाट बघणं शक्य नसतं किंवा खूपच आजारी असतात किंवा कधी कधी लिव्हरमध्ये कॅन्सरही असतो. अशा पेशंट खूप वाट नाही बघू शकत. तो अशा पेशंटला नॉर्मली दुसरा जो ऑप्शन असतो तो की घरातलं कोणी, जी व्यक्ती 18 ते 55 वयोगटातली आहे, हेल्दी आहे, स्वतःला काही आजार नाही आहे आणि त्यांची नातेवाईक आहे आणि ब्लड ग्रुप कम्पॅटेबल आहे, म्हणजे त्यांच्या पेशंटच्या ब्लड ग्रुपला मॅच होतोय किंवा ओ पॉझिटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह आहे, अशी व्यक्ती त्या पेशंटला आपल्या लिव्हरचा 60 ते 70% भाग हा डोनेट करू शकते. अच्छा, बरं डॉक्टर, जिवंत व्यक्तीची किडनी दान करणे हे मी आतापर्यंत ऐकले की एका किडनीवर आपण जगू शकतो, एक किडनी आपण दान करू शकतो, पण यकृत एकच असतं की, मग ते किती सुरक्षित आहे जिवंत माणसाचं यकृत दान करणं? सो लिव्हर ट्रान्सप्लांट ही छोटी प्रोसिजर नाही आहे, याची बऱ्यापैकी मोठी प्रोसिजर आहे. सो लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये जो रेसिपियंट आहे, म्हणजे ज्याला लिव्हर दिलं जातं, त्याचं पहिले खराब लिव्हर पूर्ण काढलं जातं आणि त्यानंतर मग दुसरं जे डोनर लिव्हर आहे ते दिलं जातं. सो रेसिपियंट सर्जरीला नॉर्मली सक्सेस रेट विचारला जातो की आपल्या ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट किती असतो, जो 90 ते 95% असतो आणि त्यामध्ये 5 ते 10% जीवाला सुद्धा रिस्क असते. सो जो देणारा दाता आहे, जिवंतपणे एखादा नातेवाईक जर देतो तर त्याला जीवाला रिस्क असते का? तर हो, त्याला सुद्धा जीवाला रिस्क असते, जी 0.4% असते ॲव्हरेज, आणि त्यामध्ये सुद्धा नॉर्मली ती कमी राहावी म्हणून पूर्ण 4 स्टेजमध्ये वर्कअप केलं जातं आणि 4ही स्टेज क्लिअर झाल्यानंतरच लीगल कमिटी आणि त्यानंतर मग ऑल ओव्हर रुटीन कमिटीचा हे केलं जातं आणि कमिटी अप्रूव्हल झाल्यानंतरच लिव्हर ट्रान्सप्लांट पुढे प्रोसीड केलं जातं. अच्छा, पण आपण म्हणालात की कोणतीही व्यक्ती जिवंतपणी आपल्या यकृताचा 60 ते 70% भाग दान करू शकते. उरतो किती भाग? 30% भाग. आणि आपणच मगाशी सांगितलं डॉक्टर की 30% भाग जेव्हा म्हणजे सुदृढ राहतो, बाकीचा भाग हा खराब होतो, तेव्हा समजायचं की गंभीर आहे आता आपल्या यकृताची स्थिती. मग 30% यकृतावर कशी जगू शकते व्यक्ती सर? सो त्यामुळेच डोनर हा केअरफुली सिलेक्ट केलेला असतो. त्याच्या पूर्ण काही आजार नाही आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही ना, ते सगळं बघितलं जातं आणि लिव्हर हा एकच अवयव शरीरातला जो कट केला तरी वाढतो. त्यामुळे एखाद्याला 30% डोनर सर्जरीनंतर 30% उरलं तर ते हळूहळू वाढायला लागतं, जे 3 महिन्यामध्ये नियर अबाउट पूर्ववत होऊन जातं. सो एक्झॅक्ट किती वाढलं आहे किंवा त्याचं पर्सेंटेज किती आहे हे आपण मोजत नाही, कारण त्याला परत सिटी स्कॅन वगैरे करावा लागतो. पण ऑल ओव्हर स्टडीजनुसार जे प्रूव्ह झालं आहे की लिव्हर हा वाढत राहतो आणि साधारण डोनर सर्जरीपासून 3 महिन्यापर्यंत त्याची ग्रोथ होते. अच्छा, पण मग ते यकृत वाढताना किंवा ते नियर अबाउट पूर्ववत असं म्हटलं तुम्ही, म्हणजे 100% नाही वाढत, पण ते 100% न वाढलेलं असताना सुद्धा काही त्रास नाही होत त्या डोनरला? सो तो होऊ नये म्हणूनच बेसिकली जेवढं पुरणार आहे तेवढं असेल तरच आपण ती सर्जरी प्रोसेस करतो. पुरणार नसेल तर आपण ती सर्जरीच कॅन्सल करतो, पहिली गोष्ट. आणि त्यानंतर जे सिरियल फॉलोअप जो ब्लड टेस्ट असतात इनिशियली त्याच्यासाठी केल्या जातात आणि हळूहळू सगळ्या गोष्टी नॉर्मलच झाल्या की आहारपासून सगळ्या गोष्टी त्यांना रुटीन जसं अगोदर होते सर्जरीच्या त्यासारख्या करता येतात. अच्छा, पण तो जो दाता असतो त्याला कोणती औषधं घ्यावी लागतात त्यानंतर, त्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर? नाही. सो जो घेणारा आहे त्याला डेफिनेटली लाईफ लॉंग औषधं घ्यायला लागतात. ज्याला लिव्हर मिळालंय त्याचं लिव्हर त्याचं स्वतःचं नसतं, त्यामुळे ते बॉडी त्या लिव्हरवर ऍड करू शकते. सो ते होऊ नये म्हणून आपल्याला त्यांची इम्युनिटी कमी ठेवावी लागते, त्याला इम्युनोसप्रेसंट म्हणतात. सो ते इम्युनोसप्रेसंट सुरुवातीला 3-4 औषधं असतात, त्यानंतर आयुष्यभर 1 किंवा 2 गोळ्या हे त्यांना घ्यायला लागतात. बरं सर, मगाशी आपण बोलताना सांगितलं की आपल्या पोटात पाणी होऊ शकतं, जर यकृताचं सिरोसिस झालं तर छातीत पाणी होऊ शकतं. हे पाणी होतं म्हणजे नेमकं काय होतं आणि त्याचे लक्षणं काय असतात डॉक्टर? सो पोट फुगायला लागणे किंवा पायाला सूज येणे, म्हणजे पोटामध्ये किंवा पायामध्ये पाणी रिटेन होतं किंवा ते तसंच जमा राहतं किंवा ते बाहेर जात नाही आहे. म्हणजे याचं कारण जर लिव्हर आपलं व्यवस्थित काम करत नाही तर लिव्हरमध्ये अल्ब्युमिन, जे रक्तातलं अल्ब्युमिनचं प्रमाण असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं. अल्ब्युमिनमुळे ब्लडमध्ये
पाणी राहण्याचं काम व्यवस्थित होतं. सो जसं जसं अल्ब्युमिन लेवल कमी होते तसं तसं आपल्या रक्तवाहिन्यांमधलं पाणी हे बाहेर जायला लागतं. सो त्यामुळे पोटात पाणी होणे, पायाला सूज येणे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. सो एका प्रमाणाच्या वर जर पाणी झालं, पोटात साचलं, तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पोटातल्या पाण्याला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा याच्यामुळे बिलकुल जेवण बंद होणे, अशा गोष्टी होऊ शकतात. सो तसं झालं तर मग पोटाला सुई टोचून ते पाणी बाहेर काढावं लागतं. अच्छा, आज जर आपण पाहिलं तर इतकी स्ट्रेसफुल आपली लाईफस्टाईल आहे की ज्याच्यात एकूणच आजारपणं फार वेगानं वाढत आहेत, ज्याच्यात यकृताचा सुद्धा समावेश आहे, यकृताच्या आजारांचा. डॉक्टर, या सगळ्या परिस्थितीत आजपासून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी जर त्याचं यकृत कायम सुदृढ राहावं असं वाटत असेल तर अशा कोणत्या गोष्टी आपण सुचवाल? सो सिंपल गोष्टीपासूनच आपण सुरुवात करूया. म्हणजे की ज्या प्रिमॉर्डियल म्हणतो आम्ही, म्हणजे काय की अगदी अर्ली फेजमध्येच लवकरच्या काळातच जर त्या सुधारल्या तर पुढे मेजर प्रॉब्लेम होतच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाएट. सो व्यवस्थित आहार घेणे, कॅलरीजचं प्रॉपर कॅल्क्युलेशन असणे, म्हणजे अगदी जास्त प्रमाणात कॅलरीज न घेणे. सो त्यामुळेच वजन लिमिट होतं. सो डाएट प्रॉपर, एक्झरसाईज प्रॉपर. सो दिवसाला 40 मिनिट ॲटलिस्ट एका दिवसात, असं कमीत कमी 5 दिवस एका आठवड्यामध्ये, अशी कमीत कमी, याहून जास्त केली तर फारच उत्तम, पण कमीत कमी तेवढी एक्झरसाईज होणे गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याचदा स्ट्रेस मॅनेजमेंट हे एक महत्त्वाचा मुद्दा होतो. सो आणि आज असं कोणीच नाही की ज्याला स्ट्रेस नाही आहे. सो त्यामध्ये पण ते लिमिट करण्यासाठी आपण औषधं अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. सो मेडिटेशनने बऱ्याच आमच्या पेशंटला सुद्धा हेल्प होते. सो डाएट, स्लीप, एक्झरसाईज, स्ट्रेस या 4 गोष्टींचं व्यवस्थित नियंत्रण करणे, ॲडिक्शन अवॉइड करणे, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला पाळणे, आणि कुठलंही व्यसन, अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, त्या सगळ्या व्यसनापासून दूर राहणे, हे सगळ्यात महत्त्वाचं. अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला डॉक्टर, आणि खूप खूप आभार या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.